निवडणुकानंतर 45 दिवसांमध्ये सर्व फुटेज नष्ट करणार असं म्हटलेलं आहे निवडणूक आयोगानं। फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीनं निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय। फुटेजचा गैरवापर करून चुकीच्या माहिती पसरवली जाते असं आयोगाचं म्हणणं आहे। निवडणूक प्रक्रियेनंतर 45 दिवसांमध्ये सर्व फुटेज नष्ट करण्याचे आयोगाचे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश आहेत। महत्त्वाचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलेला आहे। निवडणुकांच्या नंतर 45 दिवसांमध्ये सर्व फुटेज नष्ट केले जाणार असं आयोगानं म्हटलेलं आहे। असा निर्णयच आयोगानं घेतलेला आहे कारण फुटेजचा गैरवापर होत असल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्याच्या आधारे चुकीची माहिती जी आहे ती पसरवली जाते असं निरीक्षण आयोगानं नोंदवलंय आणि त्याच्यामुळे हा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आलाय की निवडणुकीच्या नंतर 45 दिवसात सर्व फुटेज जे आहे ते नष्ट केले जाणार असं निवडणूक आयोगानं म्हणत मोठा निर्णय घेतलेला आहे। फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जाते असं आयोगाचं निरीक्षण आहे आणि असं आयोगाचं म्हणणं आहे आणि फुटेज नष्ट करण्याचे आयोगाचे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश आहेत। 48 तासात केंद्रीय सरकारने मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्र आल्या रात्र दिवस एक करून रूल 93 बदल केला आणि त्या आधारावर अधिसूचना केंद्र सरकारने काढून निवडणूक आयोगाला दिली। म्हणजे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांचंही संगनमत त्याच्यामध्ये आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं। नरेंद्र मोदीच्या सरकारचा दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे। माहिती लपवण्याचं कारण काय त्याचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाही। कुठली गोष्ट आली तर रडूबाई रडू आक्षेप घेऊ हेच काँग्रेसचं काम आहे, हेच महाविकास आघाडीचं काम आहे आणि त्यामुळे या सगळ्या व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष द्या। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ज्यांना मतं मांडायची त्यांनी जरूर मांडावी, पण निवडणूक आयोग का म्हणतंय याचा अभ्यासही करावा एवढंच माझं मत आहे।